सचिनचं जे स्टॅचर बॅटिंग मध्ये होतं ना, ते माझ्यामध्ये आता जर बॉलिंग मध्ये कोणाचं तर ते बुमराच आहे. म्हणजे ऑब्व्हियसली नो ऑफेन्सेस टू विराट कोहली किंवा काही काही गावस्कर होते, मग सचिन आला, सचिन नंतर विराट आला. पण ह्यांनी एक बॅटिंगचा एक पॅटर्न दाखवला आपल्याला की त्यांची एक ती त्यांचं लेजंड असणं किंवा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन तुला दिसलंय. पण इंडियाने कधीच बॉलिंग मध्ये एवढं वर्चस्व कधीच दाखवलं नव्हतं. म्हणजे बुमरा एकटा बरोबर. बुमराबद्दल ते बोला असं वाटतं की तुझ्या पॉइंटला थोडा मी इलॅबोरेट करेन की आतापर्यंत इंडियाकडे असा कोणताच बॉलर प्रोड्यूस नव्हता झाला की ज्याची बॉलिंग फेस करण्यासाठी लोकांची गांड फाटेल. सो बुमरा पहिला बॉलर आहे. मग तू घे, खूप आधीपासूनचे बॉलर घेतलेस तरी चालेल. म्हणजे पुन्हा मी त्याच्यासाठी ते असोसिएट करीन, होप असोसिएट करीन. एक काळ होता की जेव्हा सचिन आउट झाला की लोक टीव्ही बंद करायची. सो जेव्हा इंडियाचे कमी रन्स होतं किंवा काही टोटल होतं, इंडियाचं अख्खं लक्ष बुमराकडे असतं. तू 24च्या वर्ल्ड कपची फायनल घे किंवा इव्हन 23ला पण ज्यात तुला वाटत होतं की बुमरा कधी येऊन मॅच फिरवेल. हा जो विश्वास आहे ना, तो विश्वास बुमरामुळे आला. आता जेव्हा तू कॉमेंट्री ऐकतोस तेव्हा बुमराबद्दल हेच बोललं जातं की भाई 4 ओव्हर सोडून द्या तुम्ही, 4 ओव्हरला तुम्हाला मारायला नाही मिळणार. बाकीच्या 16 ओव्हरवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, तिथे तुम्ही कोणाकोणाला मारू शकता ते बोला. 4 ओव्हर तुमच्या सेफ निघणारच आहेत.